खेड़ तहसील के सोलू गांव के पास एक कंपनी परिसर में विस्फोट होने से एक व्यक्ति की मौत और 8 से 9 लोग गंभीर रूप से घायल हो गए। प्रत्यक्षदर्शियों के मुताबिक पहले कंपनी में केमिकल से भरा ड्रम फटा और फिर कंपनी से लगी महावितरण की डीपी फट में विस्फोट हुआ, जबकि महावितरण कंपनी ने खुलासा किया कि विस्फोट से उनका कोई संबंध नहीं। डीपी में विस्फोट नहीं हुआ क्योंकि बिजली बिल बकाया होने की वजह से कनेक्शन कटा हुआ था। देखते ही देखते कंपनी में धुआं फैल गया। कंपनी से सटे कई घर जलकर खाक हो गए और सड़क पर खड़ी कई गाड़ियां भी जल गई। पुलिस के मुताबिक घायलों को इलाज के लिए भर्ती कराया गया है और वे विस्फोट के सही कारण की जांच कर रहे हैं। इस बीच नागरिकों में चर्चा होने लगी है कि संबंधित कंपनी किसी राजनीतिक व्यक्ति की है, इसीलिए सभी का ध्यान इस बात पर है कि क्या पिंपरी चिंचवड पुलिस घटना की जांच करेगी और दोषियों को गिरफ्तार कर रही है। 4:30च्या दरम्यान मी माझ्या घराजवळ होतो। त्या ठिकाणी मोठा स्फोट झाल्याचा आवाज आणि त्याच्याबरोबर त्याच्या भयानक मोठ्या ज्वाळा ह्या दिसल्या। म्हणजे मी इथून जवळजवळ अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती होतो। मोठ्या ज्वाळा आणि मोठा आवाज झाला। आम्ही धावत या ठिकाणी आलो। या ठिकाणी आल्यानंतर इथं मोठा आग लागल्याचं आमच्या निदर्शनात आलं। त्या वेळेस या ठिकाणी येऊन पाहिला असता 8 ते 9 लोक या ठिकाणी आत्ताच जखमी आहेत। ते आपण त्यांना ससून हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं आहे। ही कंपनी आहे ना गेले अनेक दिवस बंद आहे आणि ती बँकेने करप्ट केलेली आहे, बरोबर। ती बँकेच्या अखेरीत येत आहे। आजूबाजूची जवळजवळ 4 ते 5 घरं आणि 15 ते 20 टू व्हीलर, कारण हा रस्ता तसा वाहतुकीचा असल्यामुळे 15 ते 20 टू व्हीलर पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत। त्या आजूबाजूची 4-5 घरं जवळजवळ पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत। ही जी घटना आहे स्थानिक जे प्रथमदर्शी बघणारे आहेत त्यांच्या माहितीप्रमाणे जे MSDLची जी डीपी आहे त्याचा आग लागून त्याचा स्फोट झाला असं सांगणं आहे। प्रत्यक्ष घटनास्थळी जे उपस्थित आहेत त्याच्याप्रमाणे 8 जे जखमी होते त्यांना रुग्णालयात पाठवलेलं आहे। एक जे आहेत त्यांची डेथ झाली असं प्रथमदर्शनी मृत्यू झाला आहे असे माहिती मिळाली आहे। कन्फर्मेशन अजून हॉस्पिटलला आपल्याला प्राप्त होईल, त्यानुसार पुढची कारवाई आपण करणार आहोत। नाही, ही जी फॅक्टरी आहे ही मागच्या एक 3-4 वर्षापासून बंद आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे। त्याप्रमाणे तिथे एक NCLT मध्ये हे प्रकरण चालू आहे, त्याची एक नोटीसही गेटवर आम्हाला मिळालेली आहे। तर प्रायमा फेसी आतमध्ये सुद्धा बघता ही फॅक्टरी पूर्णतः बंद दिसते। तर या ठिकाणी जी रूम आहे तर त्याच्या मागेच ती डीपी आहे। तर ॲक्च्युली इथे स्फोट झालाय की डीपीचाच पहिले स्फोट झालाय त्याचा आपण तपासामध्ये हे माहिती घेऊ। आपण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीची टीम सुद्धा या ठिकाणी बोलवली आहे आणि ती टीम या ठिकाणी सॅम्पल आपण कलेक्ट करू। निश्चित कोणत्या आर्टिकलचा स्फोट झालाय ते आपल्याला तपासामध्ये समजेल। समोरचे जे कंपनीच्या समोर काही घरं आहेत, छोटी दुकानं आहेत, त्याला देखील याची झळ पोहोचलेली आहे, तेथे नुकसान झाले। जे रस्त्यावर जे काही नागरिक उभे होते ते या ठिकाणी या आगीमध्ये जखमी झालेले आहेत, तर त्यांना आपण हॉस्पिटलला नेले। या संपूर्ण जे घरांचं नुकसान झालंय, ज्या प्रॉपर्टीचं नुकसान झालेलं आहे, ते गाड्या जळालेल्या आहेत आणि इथले सुद्धा याचा पंचनामा करण्याचं कामकाज चालू आहे। कंपनीचं नाव आहे स्पेसिफिक अलॉयज प्रायव्हेट लिमिटेड। ॲक्च्युली ही मागच्या 3-4 वर्षापासून बंद आहे असं मूळ जे मालक आहेत त्यांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला इथे नोटीस मिळालेली आहे। तर हे नेमकं काय कामकाज चालायचं कशा पद्धतीने आहे तर त्यांचे जे ओनर आहेत त्यांना आम्ही स्टेटमेंटसाठी बोलवणार आहोत। त्यांचं स्टेटमेंट घेतल्यानंतर पुढील अजून तपासामध्ये दिशा मिळेल। ब्युरो रिपोर्ट, V-SRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।